हाय, मी यशोदा. वेलकम टू यशोदास आर्ट. चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओला आवडल्यास व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि कमेंटसुद्धा. आज आपण शिकणार आहोत 3 प्रकारचे फ्लावर. त्यामधलं पहिलं हे आहे प्राजक्ता फ्लावर. प्राजक्ता फ्लावर बनवण्यासाठी आपण इथं राईस पर्ल वापरतो. हे राईस पर्ल्स आहेत 4x12 साईजचे हे राईस पर्ल्स आहेत. इथं मी काय केलेलं आहे, क्रिस्टल घेतलेला आहे 8 mm मुद्दामून घेतलेला आहे तुम्हाला दाखवण्यासाठी. आणि आपण इथं मोगरा फ्लावर बनवणार आहोत. मोगऱ्यासाठी आपण ओव्हल शेप किंवा गहूमणी तुम्ही म्हणू शकता, हे आपण इथं वापरणार आहोत. तुम्हाला मी फुल डिटेलमध्ये सांगणार आहे. आणि तिसरं नंबरचं जे फ्लावर आहे ते आपले साधं राऊंड शेपमध्ये जे राऊंड मोती जे असतात ते इथं मी 6 mmचे मोती घेतलेले आहेत आणि 6 mmचाच क्रिस्टल इथं मी वापरलेला आहे. हे फ्लावरसोबत आपण स्प्रिंगसुद्धा कसं बनवता येईल ते सुद्धा तुम्हाला मी आज शिकवणार आहे. तर हे थोडंसं तुम्हाला जाड स्प्रिंग हवा असेल तर आपण इथं वापरू शकतो हे वाला. आणि ह्याच्यासाठी मी इथं काय घेतलेलं आहे 30 mmचा वायर. जसं 20 mmचा आपण गेज वायर घेतो तसा मी इथं 0.3चं वायर घेतलेलं नाही आहे. का म्हणजे ते वायर काळा पडतो, ते स्प्रिंगसाठी आपण वापरू शकत नाही. आणि 0.3 mmचं वायर आपलं रॅपिंगसाठी. आणि हे जे आपले किट आहे आपलं कटर, प्लायर आणि नोज प्लायरचं इतकं आपल्याला आज लागणार आहे. तुम्ही अजूनही तुमची किट बुक केला नसाल तर लवकरात लवकर बुक करा. चला तर मग आपण सुरुवात करूया. मी इथं 0.3चं वायर घेतलेलं आहे. मी इथं 2.5 म्हणजे 1, 2 आणि अर्धं राऊंड म्हणजे एक राऊंड कंप्लीट होतो ना इथं बघा कट करण्यासाठी आहे. प्राजक्ता फ्लावरला तुम्ही 2 घेतलात तरी चालेल, पण मोगराला थोडंसं जास्त घ्यायला हवं. तर काही नाही, काय करायचं, एक बीट म्हणजे एक राईस पर्ल्स घालायचा, त्यावर गोल्डन कलरचा एक बीट. गोल्डन कलरचं बीट कुठलं घेतलेलं आहे म्हणजे मी 0 नंबरचं गोल्डन कलरचं बीट घेतलेलं आहे. तर बघा, वरचं गोल्डन कलरचं बीट सोडायचं आहे. राईस पर्लमधून आपल्याला वायर जे आहे ते पास करून घ्यायचं आहे. नवीन शिकत आहेत त्यांच्यासाठी आहे बरं काही. एक राईस पर्ल घालायचा आहे, परत त्याच्यावर एक गोल्डन बीट घालायचा आहे. बघा, वरचं गोल्डन कलरचं बीट सोडून द्यायचं. राईस पर्लमधून आपल्याला वायर काय करायचं आहे, पास करून घ्यायचा आहे. शकता व्हिडिओमध्ये ह्या पद्धतीनंच करा म्हणजे तुम्हाला सोपं होईल. मी इथं एक फूल जे आहे म्हणजे तुम्हाला प्रॉपर स्लो पद्धतीनं करून दाखवलेलं आहे. तेच सारखं करत बसलं की व्हिडिओ काय आहे तो खूप लाँग होता आणि तुम्हाला बघायलासुद्धा इंटरेस्ट येत नाही. त्याच्यासाठी मी काय केलेलं आहे, इथं हे जे फ्लावर आहे ते एक तुम्हाला व्यवस्थित दाखवलेलं आहे मी. तुम्ही इथं पाहू शकता. फक्त काही नाही, एवढंच लक्षात ठेवायचं, दोन्ही मोतींमध्ये गॅप द्यायचं नाही आपल्याला. इतकंच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. जास्त गॅप दिलं की ते काय होतं, मग गॅप दिसतो, मग मोती लूज पडल्यासारखं दिसतं. त्याच्यासाठी काय नाही करायचं, फक्त राईस पर्ल्स घ्यायचं, गोल्डन कलरचं बीट टाकून घ्यायचं. काही नाही, फक्त वरचं गोल्डन कलरचं बीट सोडून द्यायचं राईस पर्लमधून. नाहीतर राऊंड पर्ल असेल तर राऊंड पर्लमधून, जर ओव्हल शेपचा असेल तर ओव्हल शेपमधून. इतकंच पास करून घ्यायचं तुम्हाला जेवढे घालायचे आहेत. मी इथं काय केलेलं आहे, प्राजक्ता फूलसाठी मी इथं 8 राईस पर्ल्स घेतलेले आहेत. 8 राईस पर्ल्स घेऊन त्याच्यामध्ये 8 mmचं मी क्रिस्टल घेतलेलं आहे. तुम्ही 6 mmचं क्रिस्टलसुद्धा घेऊ शकता, तसं काही नाही. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, तुमचं फिनिशिंग थोडंसं, तुम्ही आत्ता फर्स्ट शिकत असाल तर थोडंसं होईल जास्त कमी, तरीसुद्धा तुम्ही ट्राय करत गेल्या, जितकं ट्राय कराल तेवढं तुमचा हात छान बसेल आणि फिनिशिंगनंसुद्धा तेवढंच येईल. एवढंच की प्रॅक्टिस जे आहे त्याच्यानंच आपण परफेक्ट होऊ शकतो ना. त्यासाठी प्रॅक्टिस करायचा. एकदा दोनदा बिघडेलच, आपण काही करताना एकदा दोनदा बिघडतोच ना. तर काही नाही, आपला प्रयत्न करायचा. बिघडणार नाही शक्यतो, का म्हणजे कुठलीही गोष्ट आपण मनापासून केली तर ती बिघडत नाही. चांगली होते पण बिघडत नाही. त्याच्यामुळं प्रयत्न करा आणि तुम्हीसुद्धा ट्राय करा. तुम्ही ट्राय केलेला मला माझ्या नंबरवर पाठवू शकता. मी बघून मला खूप आनंद होईल की तुम्ही इतकं छान असं माझं व्हिडिओ बघून ट्राय केलात, असं मला वाटेल. खूप आनंद होईल मला. माझ्यासोबत नक्की शेअर करा तुम्ही जर ट्राय केला असाल माझा व्हिडिओ बघून. असे बरेचसे ताई आहेत ज्यांनी माझे व्हिडिओ बघून ट्राय करतात, मग मला फोटो पाठवतात. मला खूप छान वाटतं की अरे बापरे, मी शिकवते, कुणाला तरी हेल्प होते त्याचा, म्हणून खूप छान वाटतं मला. तर बघा,
अशा पद्धतीनं इथं 8 जे राईस पर्ल्स आहेत ते मी इथं टाकून घेतलेलं आहे. हे लास्टवाला आहे. तर काय नाही, फक्त एवढंच. राईस पर्ल्समध्ये वर गोल्डन बीट टाकायचा. काय नाही, एकदा तुम्हाला हात बसलं की खूप छान, खूप म्हणजे खूप मस्त. आणि आवड असली की माणूस बनवतच, दुसरं काय नाही. तर बघा, आता आपण घातलेलं आहे इथं. काय करायचं आपल्याला, या राईस पर्लमधून आपल्याला पास करून घ्यायचं आहे. पास केल्यानंतर हे जे दोन्ही वायरचे एंड आहेत, एक बघा हे आणि हे थोडंसं एक्स्ट्रा जे आहे ते कट करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि हे दोन्ही वायर नोज प्लायरने पकडायचा आणि राऊंड असं व्यवस्थित त्याला हे बघा असं टाईट करून घ्यायचं. तुम्ही इथे व्हिडिओमध्ये बघता आहात ना, त्याप्रमाणे. आता काय करायचं, मिडलमध्ये थंब ठेवायचं, वायर धरायचं आहे बघा. 1 2 मोती, 2 नंबर, 2 आणि 3 मोती, ह्यातून असं वायर पास करून घ्यायचं. 2 आणि 3, आता 4 आणि 3, आणि आता 5 आणि 4. अशा प्रकारे सगळ्या मोतीतून आपल्याला वायर जी आहे ती पास करून घ्यायचं. छान वायर सगळ्या मोतीतून पास करायचा. आता आपण काय करूयात, ह्याच्यात क्रिस्टल टाकून घेऊयात. मी काय केलेलं आहे, मुद्दामून 8 mm क्रिस्टल इथं टाकलेलं आहे. तर बघा, थोडंसं हे मोठंच वाटत आहे, पण मी मुद्दामूनच टाकलेलं आहे तुम्हाला 8 mm क्रिस्टल दाखवण्यासाठी. तर बघा, अशा प्रकारे. आता ह्याच्या साईडनी आपण काय करणार आहोत, गोल्डन बीट. इथं मायक्रो पॉलिशचे गोल्डन बीट्स आहेत हे. तर गोल्डन बीट्स मी इथं वापरणार आहे. तुम्ही ह्याच्या म्हणजे जितकं त्या क्रिस्टलच्या साईडनी बसतील तेवढे आपण गोल्डन बीट्स इथं घालून घ्यायचे आहेत. तुम्ही वायरमध्ये गोल्डन बीट्स वाहून घ्या. तर बघा, मी इथं वाहून घेतलेलं आहे गोल्डन बीट्स. बघायचं आपल्याला या क्रिस्टलच्या साईडनी किती गोल्डन बीट बसतात. हे बघा, अशा प्रकारे बघायचं. तर बघा, मी घेतलेलं इथं बरोबर त्या क्रिस्टलच्या साईडनं बसलेलं आहे. आता काय करायचं, जे फर्स्ट आपण गोल्डन बीट घातलेलं ना, त्यामधून आपल्याला हे बघा, हे जे वायर आहे ते पास करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे, गोल्डन बीटमधून जे 0.3चं वायर आहे ते पास करून घ्यायचं आहे. त्याला व्यवस्थित असं राऊंड शेप देत आपण त्याला पास करून घ्यायचं वायर. म्हणजे छान थोडं खेचायचं, खेचून ह्या पर्लच्या बॅक साईडनी आपल्याला एकदा वायर चांगला असं फिरून घ्यायचं आहे. तर बघा, आता हे आपण गोल्डन मणी जे साईडनी घेतलेलं आहे ते काय करायचं आपल्याला, हे बघा, इथं आपण एकदा छान पॅक केल्यानंतर सगळ्या बाजूनी आपल्याला वायर जे आहे गोल्डन मणीच्या ह्याच्यानी पास करून घ्यायचं. म्हणजे ह्याला फिटिंग द्यायची आहे आपल्याला. इथं तुम्ही पाहू शकता. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला चौकोनी जे आहे, म्हणजे राऊंड जे गोल्डन बीट आपण घेतलेलं आहे त्या गोल्डन बीट्समधून आपल्याला खालचं जे आपलं फ्लावर आपण केलेलं आहे त्याच्यासोबत ह्याला अटॅच करून घ्यायचं आहे. सगळ्याकडून आपल्याला अटॅच करून घ्यायचं आहे. अजून ज्यांना तुम्हाला मटेरियलचं किट हवं आहे त्यांनी मला कॉन्टॅक्ट करा आणि तुमचं मटेरियलचं किट ऑर्डर करा. तर बघा, असं हे आपलं प्राजक्ता फ्लावर बनून रेडी झालेला आहे. आता आपण नेक्स्ट बनवूयात मोगरा फ्लावर. मोगऱ्यासाठी सुद्धा सेमच प्रोसेसनी आपण मोती घेणार आहोत. हे बघा, जसं खालचं आपण हे प्राजक्ताचं बनवलेलं आहे त्याप्रमाणे. तर बघा, मी तुम्हाला दाखवते आता. तर बघा, सेम प्रोसेसनी मी इथं हे दोन्ही करून घेतलेलं. सेम जे प्राजक्त फ्लावर बनवलेलं आहे सेम, फक्त इथं मोगऱ्यामध्ये फर्स्ट लेयरला मी 5 आपले ओल शेपचे मोती घेतलेले आहेत आणि सेकंड लेयरला इथं मी 9 घेतलेले आहेत. काय नाही, तेवढं सेम प्रोसेसनंच करायचं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे मोगरा फ्लावरचं जे आहे ना, ह्या दोन्ही बेसला आपण अटॅच करून घेणार आहोत. तर तुम्ही इथं पाहू शकता 0.3चं वायर मी इथं घेतलेलं आहे कट करून. 1-2 लाईन एवढं घ्या. बघा, तर फर्स्ट आपल्याला काय करायचं आहे, या वायर बॅक साईडनी किंवा तुम्ही मधून कुठूनही त्या वायरला पास करून घ्या अगोदर. थोडंसं कसं आपण जास्त टाईटनी त्याला रॅप केलेलं असतं, थोडं वायर जायला प्रॉब्लेम होतं. काय नाही, थोडंसं व्यवस्थित घालायचं मग बसतं, इतकं काय नाही. मग पास झाल्यानंतर वायरला छान असं मोतीसोबत आपल्याला रॅप करायचं आहे. रॅप केल्यानंतर आपल्याला राऊंड सगळ्या बाजूनी हे जे वायर आहे ते फिरून घेऊन छान असं त्याच्यासोबत हे बघा
अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, इथं तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये, छान खेचून व्यवस्थित त्याला वायरनी बांधून घ्यायचं आहे, जेणेकरून ते मोती जे आहे दोन्ही बेस अटॅच होतील. इतकं आपल्याला काळजी घ्यायचं आहे. इथं मी ग्रीन कलर क्रिस्टल घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता. खूप छान असं दिसतं. हे मोगऱ्याचं तरी आत्ता खूप सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे बरं का. इंस्टाग्राम म्हणा, यूट्यूबवर म्हणा, खूप ट्रेंडमध्ये आहे मोगरा फ्लावर. प्राजक्ता पण आहेच म्हणा, तरीसुद्धा आता सध्या जे ट्रेंडमध्ये आहेत ते मोगरा फ्लावर आहे. तर हे आपलं मोगरा फ्लावर झालेलं आहे. आता आपण हे नॉर्मल आपलं राऊंडमध्ये, इथं राऊंडमध्ये मी काय केलेलं आहे, 10 घेतलेले आहेत मोती 6 MM चे. तर बघा हे 6 MM मोती घेतलेलं आहे. ह्यालासुद्धा हे मी काय केलं, गोल्डन बीट्स 0चे नाही घेतलेत, 4 MM घेतलेले आहेत बरं का मी. 4 MM सेमच प्रोसेस, ते जसं आपण केलेलं आहे फ्लावर सेमच, जेवढे बसतात तेवढे फ्लावर ह्याला अटॅच करून घ्यायचं आहे. बॅक साईडनी वायर काढून घ्यायचं. काढल्यानंतर आपल्याला इथं चारही बाजूनी राऊंड शेपमध्ये वायरसोबत त्या बेसच्या मोतीच्या ह्याला छान प्रमाणे त्याला जॉईंट करून घ्यायचं आहे. तुम्ही इथं पाहू शकता व्हिडिओमध्ये. तुम्हाला समजलं नसेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सुद्धा विचारू शकता. तुमचं क्वेश्चनचा आन्सर मी नक्कीच देईन. आणि व्हिडिओ कसं वाटलं ते सुद्धा मला सांगा न विसरता, का म्हणजे तुमचे फीडबॅक माझ्यासाठी खूप खूप गरजेचे आणि इम्पॉर्टंट आहेत. जरी काय चुकलं असेल तरीसुद्धा सांगा, चांगलं वाटलं तरीसुद्धा सांगा. दोन्हीही तुमचे फीडबॅक माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. मला समजतं की मी कुठं चुकते, तर तिथं मी अजून थोडं छान माझा प्रयत्न करेन की अजून छान समजावण्याचा. तर दोन्ही फीडबॅक तुमचे खूप माझ्यासाठी गरजेचे आहेत. तर बघा काय नाही, सेम आपण जे फर्स्ट फ्लावर बनवून घेतलेलं आहे सेम प्रोसेसने. आता आपण काय करणार आहोत, ह्याच्या जे राऊंड आहे आपण मोती घेतलेला आहे ह्याच्या साईडने आपण स्प्रिंग लावणार आहोत. स्प्रिंगसाठी मी इथं काय केलेलं आहे, 20 गेजचं जे आपलं वायर असतं ना, 20 गेजचं वायर घेतलेलं आहे आणि हे आहे 30 गेजचं वायर. काय नाही, फक्त ह्याच्यावर असं राऊंड फक्त पकडायचं छान टाईटली आणि छान असं राऊंड करून घ्यायचं. फक्त राऊंड राऊंड फिरवायचंच आहे. तर बघा, बघायचं आपल्याला किती लागतं, अंदाजे घ्यायचा. घेऊन झाल्यानंतर असं हळू काढायचं, थोडंसं राऊंड राऊंड फिरवत, म्हणजे तिथं शेप बिघडत नाही. मग थोडंसं खेचलं ना, मग स्प्रिंग कसं खेचलं जातं तसं खेचलं जात आहे. तर तुम्ही इथं पाहू शकता, हलक्या हाताने आपल्याला ते स्प्रिंग आहे ना ते ह्या वायरमधून बाहेर काढून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथं पहा किती छान असं स्प्रिंग बनलेलं आहे. थोडं खेचलं माझं, तर तुम्ही अजून थोडंसं हळू काढा. इथे थोडंसं आपण 0.3चं वायर घेऊयात. आता आपल्याला हे बघा, वायर मोतीतून वरत्यावर पास करून घेऊन हे बघा, ह्या मोतीमध्ये इथं आपण हे वायरला लॉक करूयात. तर मोतीसोबत हे वायर काय होतं, लॉक होऊन जातं. आता ह्या वायरमध्ये आपण काय केलेलं आहे, हे स्प्रिंग टाकून घेऊयात. हळूहळू टाकायचं. हां, आत्ता हे महत्त्वाचं पार्ट. आत्ता हे बघा, इथून हे जिथून टाकलेलं आहे तिथून परत आपल्याला हे जे वायर आहे हे पास करून घेणार आहोत आपण. तर बघा, हळू आपल्याला राऊंड करत करत वायर खेचत खेचत त्या क्रिस्टलच्या राऊंडने आपल्याला बसवायचं आहे. परत वायर मागं वडायचं मोतीच्या वडून. तर बघा, परत ह्या स्प्रिंगला सुद्धा राऊंड सगळ्या ह्याच्यानी ह्याला टाईट करून घेऊयात आपण. तर बघा, सगळ्या बाजूनी आपल्याला स्प्रिंगला सुद्धा अटॅच करून घ्यायचं आहे वायरनं, म्हणजे बेससोबत त्या खालच्या. खूप सुंदर दिसतं. ह्या तुम्हाला फक्त हे आता 3 मी तुम्हाला फ्लावर शिकवलेले आहेत ना, ह्याच्यानं तुम्ही जे हवं ते बनवू शकता. चोकर बनवू शकता, मंगळसूत्र, बँगल्स, मांगटिका, काहीही. फक्त तुम्हाला आता मी बेस शिकवलेला आहे, आता हे पुढचं पण शिकवणारच आहे. तर चॅनल अजून कोणी कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि ज्यांना व्हिडिओ आवडतात त्यांनी लाईक करा. असंच मला सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टमुळे अजून थोडं छान छान व्हिडिओज मी तुमच्यासाठी आणण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. मला जेवढं समजतं
त्या पद्धतीनं मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न एक छोटासा करत आहे इथं. तर तुमचं सपोर्ट मला असंच राहू द्या आणि असंच तुमच्यासाठी अजून नवीन नवीन व्हिडिओ मी आणेन. तर क्लासला न मिस करता सगळे व्हिडिओज बघा. जिथं समजत नाही तिथं रिपीट करून बघा, मग तुम्हाला नक्की समजेल. तर आपण आता ह्या व्हिडिओमध्ये फ्लावर कसं बनवायचं ते शिकलेलं आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये अजून काय शिकणार आहोत बघूयात. चला, बाय.